नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका, म्हणाले अजित पवारांचे विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असते। न्याय मिळाला म्हणून इतरांना हिनवू नका, हा षडयंत्राचा काळ। धनंजय मुंडे यांचे दमानियांना हिनवणाऱ्या आपल्याच समर्थकांना खडे बोल। EST देणार, महसूलवाढीला प्राधान्य, जाहिरातीतून कमावणार 250 कोटीहून अधिकचा महसूल। मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। आणि ट्रम्प म्हणाले इराण वाटाघाटी करू इच्छितो पण उशीर झाला, त्यांची संरक्षण व्यवस्था आणि नेतृत्व, हवाई दल आणि नौदल उद्ध्वस्त झाले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात धुलीवंदनाच्या दिवशी गावातील कोणत्याही एका जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची 100 वर्षापेक्षाही अधिक काळापासूनची परंपरा असून यावर्षी या गदर्भ स्वारीचा मान शिवाजी दादाराव गालफाडे, मुक्काम पोस्ट जाधव जवळा, तालुका केज, जिल्हा बीड यांना मिळाला। यावेळी गाढवाला चपलांची माळ, वर ऐटीत जावाई आणि रंग गुलालांची उधळण, ढोल ताशा आणि डॉल्बीचा गजर करत समोर नाचणाऱ्या हजारो तरुणांसह अबालवृद्ध अशा जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीवर घराच्या छतावरून महिला रंगाची उधळण करत असतात। गावाच्या पालखीरस विडा हे निजामकालीन जहागीरदाराचे गाव असून तत्कालीन जहागीरदार दिवंगत ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली येथील मेहुणे सन 1915 साली ऐन धुलीवंदनाच्या दिवशीच विडा येथे आले। त्यावेळी मस्करीत त्यांची गावकऱ्यांनी गदर्भ स्वारी काढल्याचे ठाकूर समीरसिंह देशमुख यांनी सांगितले। पुढे गावात हीच परंपरा बनली। या गदर्भ स्वारीचा मान गावातील सर्व जाती, धर्म आणि घटकांच्या जावयांना मिळालेला आहे। मात्र यावरून कधीही कुरबुरीचा प्रकार घडलेला नाही। यातूनच या गावातील सामाजिक एकोपा सर्वांच्या लक्षात येतो। बीडच्या गेवराई उपविभागातील पोलीस ठाणे न्यायवैद्यकीय तज्ज्ञांचं एक फॉरेन्सिक व्हॅन कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात आले असून तज्ज्ञांच्या मार्फत वैज्ञानिकदृष्ट्या गुन्हे तपासात आता मदत होणार आहे। राज्यात एकूण 219 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्याच्या निर्णयानुसार बीड जिल्ह्यात एकूण 6 फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाल्या आहेत। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी गेवराई उपविभागास एक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली असून सदर व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्याकरिता विविध किट, रसायने व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यावर सहाय्यक रसायन विश्लेषक, लॅब अटेंडंट व 2 चालक असे एकूण 8 प्रशिक्षित तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या दूरदृष्टीमुळे बीड जिल्हा पोलीस दल बदलत्या काळानुसार वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हे तपास करत आहे। सदर व्हॅन आज पोलीस ठाणे गेवराई येथे गेवराई उपविभागाचे ESDPO श्री अनिल कटके व गेवराई पोलीस ठाण्याचे PI किशोर पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सदर व्हॅन व त्यावर नियुक्त कर्मचारी यांचे गेवराई उपविभागात घडणाऱ्या 7 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र असणाऱ्या सर्व गुन्हे तसेच इतर महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये उपयोग करण्यात येणार आहे। तर तपास अधिकारी व अंमलदार यांना सदर व्हॅनच्या मार्फत गुन्हे तपासात घटनास्थळावरून वैद्यकीय, रासायनिक व भौतिक पुरावे हस्तगत करण्यास मदत होणार असल्याचे मत ESDPO अनिल कटके यांनी व PI किशोर पवार यांनी व्यक्त केले। या उद्घाटन प्रसंगी API दीपक लंके, API संतोष जंजाळ व गेवराई पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती। माजलगाव शहरात एका वकिलानेच मोबाईलवरून फोन करून महिलेशी अश्लील व लज्जास्पद संभाषण करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजलगाव येथील वकील सुधीर निमगावकर यांनी आपल्या मोबाईल नंबरवरून फिर्यादी महिलेला फोन करून वेळ आहे का तुला असे विचारले। त्यावर फिर्यादी महिलेने काय काम आहे असे विचारले असता आरोपीने अश्लील बोलणे सुरू केले। त्याने महिलेची लज्जास्पद व अश्लील भाषेत संवाद साधला। या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक धक्का बसला असून आपल्या सन्मानाला ठेच लागल्याची भावना तिने व्यक्त केली। या घटनेनंतर संबंधित महिलेने माजलगाव शहर पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली। पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर माजलगाव शहर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। माझ्या विरोधात सुपाऱ्या दिल्या जात आहेत, माझ्या घातपाताचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्यांना माहीत नाही की मी त्यांची सुपारी फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांना दिला आहे। तसेच सगळे सोयरे अधिसूचनेची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरक्षणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अंतरवालीच्या दारात आलेला माणूस कोणत्याही जातीचा असला तरी मी त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही। महादेव मुंडे यांच्या प्रकरणात मीच पुढाकार घेऊन नार्को टेस्टपर्यंत हे प्रकरण नेले असे सांगून त्यांनी जातीवादाचे आरोप फेटाळून लावले। पुढील रणनीती स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर घोषणा केली की आगामी 4 ते 5 दिवसात ते वर्षभरासाठी संपूर्ण राज्यातील आपले दौरे बंद करणार आहेत। चंद्र सूर्य असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी यंत्रणा मी उभी करत आहे। महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाजाला अडचण आली तर 15 मिनिटात मदतीला माणूस पोहोचेल अशी साखळी आपण निर्माण करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले। तुमचा कोणी पाहुणा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात असेल त्याच्या मदतीला जायला कोणी नाही। मुलाला मुलीला शिकताना शाळेत अडचण आली तर ताबडतोब मदतीला जायला कोणी नाही। आपण आता मी समाजाला सांगितले या 4-5 दिवसानंतर राज्यातले 1 वर्षासाठी पूर्ण दौरे मी बंद करणार। 1 वर्ष तुम्हाला जसं आरक्षण दिलं इथून पाठीमागं ते आयुष्याचं झालं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही, तशी एक तुम्हाला ना आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करून ठेवतोय। महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात अडचण आली ते 15 मिनिटात मदतीला माणूस आला पाहिजे तुमच्या 15 मिनिटात। बीड येथील जीएसटी अधिकारी श्री सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून सचिन जाधवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या कारणावरून गुन्हा दाखल असलेला आरोपी प्रदीप फाटे याला बीड पोलिसांनी घटनेच्या तब्बल 50 दिवसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे। बीड येथील जीएसटी अधिकारी श्री सचिन जाधवर यांनी दिनांक 17/1/2026 रोजी कपिलधार परिसरात आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या प्रसंगी सचिन जाधवर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते। त्यावरून या प्रकरणी दिनांक 23/1/2026 रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर आरोपी प्रदीप फाटे याने न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन दिनांक 11/2/2026 रोजी फेटाळण्यात आला होता। तरीही आरोपीला अटक न केल्याने मयत सचिन जाधवर यांच्या कुटुंबियांनी आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी दिनांक 25/2/2026 रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले होते। अखेर मयत सचिन जाधवर यांच्या कुटुंबियांच्या प्रयत्नाला यश आले असून आज दिनांक 3 मार्च 2026 रोजी सचिन जाधवर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेला आरोपी प्रदीप फाटे यास बीड LCB पथकाने चाकण येथे अटक केले असून त्यास अटक करून बीडला घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।